त्याला अक्काबाईचा फेरा शामराज पंतांकड. असं मग आता त्यांच्या मागे बी पनवती लागणार तर काय काम काढलं? काम? अगं काय नाही, मी आपलं असंच म्हणलं. तुझं मन बघाया. माझं मन मस्त चांगलं आहे, तू तुझं बघ. बघणार ह बघणार, थोडी कळ काढ. बया थांबव हे समज, नाही तर तुझं बी त्या गोष्टीतल्या वाणी व्हायचं. कसली गो गोष्ट? थांब सांगतो तुला. सांग सांग, लई कामाची आहे बाई, सांग. एक कोला असतो, त्या कोल्याला एक बायको बी असती, पण झाल्याला असं असतं का त्या कोलिनीचं बाळणपण जवळ आलेलं असतं. म्हणून ती बिचारी आपल्या नवऱ्या कोल्याला सारखी म्हणायची, धनी अव माझं काय खरं नाही, मी कवा बी बाळत होईल तेव्हा तुम्ही आपल्यासाठी घर बघा. असं करता करता तिचं दिस भरलं. आता काय करायचं? त्यात पाऊस सुरू झालेला. मग कोल्यानं गाठली एक गुहा. त्या गुहेतच तिचं बाळणपण झालं. 5-6 पिलं झाली, पण कोलीन बिचारी घाबरलेली, का तर ती गुहा होती वाघाची. मग कोलिनीने विचारलं, अहो वाघ आला तर काय करायचं? त्यावर कोला म्हणाला, तू एकच कर, वाघ आला की तू पिलांना रडवायचं. मग मी तुला विचारीन, का ग का रडतायत पिलं? त्यावर तू म्हणायचं, काय नाही, वाघाचं मटण मागत्या ती. झालं. 2-3 दिवसांनी आला वाघ. त्यावर कोलिनीनं पिलांना रडवलं आणि कोला बसला होता गुहेच्या तोंडाशीच. त्याने विचारलं, का ग पिलं का रडत्यात? त्यावर कोलीन म्हणाली, काय नाही, वाघाचं मटण खायला मागत्या ती. हे जसं कानावर पडलं तसं वाघ धूम चकाट पळाला. वाघ आपला पळून पळून त्याच्या तोंडाला फेस आला. तेवढ्यात समोरून आली एक खोकडी. तिने विचारलं, का व वाघ दादा का पळताय? त्यावर वाघानं सांगितलं, अशानं असं झालं. त्यावर खोकडीन म्हणाली, आव वाघ असून तुम्ही घाबरताय व्हय? चला माझ्या बरोबर बघूया कोण आहे ते. पर वाघ घाबरलेला. तो म्हणाला, मी नाही असं येणार. त्यावर खोकडीन म्हणाली, तुम्हाला जर माझ्यावर भरोसा नसेल तर तुम्ही माझ्या शेपटीला शेपटी बांधा. झालं. त्याची शेपटीला शेपटी बांधली आणि गेले गुहेच्या समोर. जसं ते गुहेच्या समोर गेले तसं कोलोबा म्हणाला, अगं एक खोकडीनी तुला 12 वाघ धरून आणायला सांगितलं होतं ना, तू ह्यो एकच आणलास? ह्यो पुरेल का माझ्या पिलांना? हे ऐकलं आणि वाघ जो धूम पळाला. त्याच्या मागे ती खोकडी. ती बिचारी दोन्ही तावडी दगडावर आपटून आपटून अंग सोलवटून गेलं. तुझं बी त्या खोकडीनी वाणी होईल. माझं? म्हणून पुन्हा पुन्हा सांगतेय, आपल्या पायरीनं राहा. बर बर, कळलं. हा आली मोठी गोष्ट सांगणारी, मला खोकडीन म्हणती. ये धाराव. बोलवलं राणीसाहेब? हे बघ धाराव, हा राजगड तुझ्यासाठी परका नाही, खरे ना? जी वय वय. आता आम्ही थोरल्या राणीसाहेब असून सुद्धा तुला कधीच अल्ल्याडसर पल्ल्याडसर म्हणालो नाही. का म्हणालो? नाही नाही, शंभूराजेंचं भलं व्हावं म्हणून तूही आमच्या सोबत झटलीस, झिजलीस. अव नाही नाही, मी काही झिजलो नाही. मी फक्त माझं कर्तव्य केलं. मोठ्या बाईसाहेबांना तसा शब्द दिला होता त्यासाठी. तेच. पण आता खरी परीक्षा तुझी. कसली? शंभूराजेंचं भलं व्हावं असं वाटत असेल तर आमच्या होला हो म्हणावं. हवं त्यांच्या भल्यासाठी एकदाच काय, मी 10 वेळा हो म्हणेन. सांगा. आत्ता नाही, वेळ आल्यावर सांगेन. हो, पण तुर्तास हा पोशाख शंभूराजेंना द्या. पोशाख? त्यो कशासाठी? गडावर पाहुणे येणार आहेत, खास पाहुणे. बर बर, देतो तसली पोशाख. चांगले रुबाबदार दिसले पाहिजेत आमचे बाळ. जी. महाराजांचा खलिता मिळाला म्हणून टाकूटाक निघून आलो. पण इथं येऊन बघतोय तर महाराजच गडावर नाहीत. काल आलो, आज परतीची वाट धरायची होती. नका गडबड करू.
महाराजांनी बोलावलं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचा हेतू असणार. ते खरं. अहो पण शृंगारपूरचा कारभार तिकडे समध्यासनी 2 दिवसात येतो असा वायदा करून आलोय नव. आजचा दिवस वाट बघू आपण महाराजांची, मग उद्या ठरवू काय ते. पंत, पिलाजीराव जर निघाले असतील तर जाऊ द्या त्यांना. हो, पण उद्या विचारणा झाली तर. परंतु राणीसाहेबांचाच निरोप आहे. पिलाजीरावांसारख्या बड्या सरदाराचा खोळंबा करू नका म्हणून. पिलाजीराव, आपण निघावं. शामराज पंत, सरकारी कामकाजात दखल दिलेली महाराजांना रुचत नाही, त्याची कल्पना आहे ना तुम्हाला? आहे, परंतु नंतर बोलावून घेता येईल ना. पण असं पण आहे, मी काय म्हणतो, महाराजही नाहीत आणि निरोपाचे वेळे आम्हाला जवळजवळ मिळाल्यासारखे आहेत. तर आता खोडा घालू नका. राम राम. येतो आम्ही. अगं बाई, हे काय झालं? गुतागुत झाली. नीट काढा, नाहीतर तुटल. ही तुमची माळ. मला वाटलं आता पडलीच, पर बहादरनीने पडू दिली नाही माळ. लई चलाख आहेस आणि तरबेज बी इजे सारखी. ही कोणाची सूर्यमाळ आहे? अगं ही शंभूराजांची माळ आहे. शंभूराजे? युवराज शंभूराजे त्यांचीच ही माळ आहे. वय, माळ पडली असती तर मला जेवण गेलं नसतं का? अगं अपशकून झाला नसता का? उग जीवाला हुरहुर लागली असती. चला येतो म्या, पाहुणे यायचे आहेत. पोरी, नाव नाही सांगितलंस तुझं? राजाऊ. राजाऊ नाव माझं. लई झाक आहे राजाऊ, तुझ्यासारखंच राजबिंड. काही जिन्नस घेऊन आलो होतो. पोह्याचे पापड, सोल कढीसाठी आगळ आणि हो मेतकूटही आणलंय. मेतकूट घेऊन आलाय का मेतकूट जमवायला आलाय? मी नाही समजले. तुम्ही एवढ्या लांबून गडावर आला आणि का आलात हे माहित नाही तुम्हाला? तसं नाही. महाराजांचा खलिता आला, निघालो. त्यांची आज्ञा. ते खरं, पण महाराजांचं काही खरं नसतं. ते कधी येतील काही सांगू शकत नाही. हो, तेही खरंच. आणि त्यात तुमचा आमचा काही परिचय नाही. तुम्ही नोकर होता ना सूर्यराव सुर्वेंच्या पदरी? नोकर नाही, दिवाण. तेच की हो, दिवाण म्हणजे मोठा नोकर एवढंच. सरदाराव, शृंगारपुरात आमच्या शृंगारपुरात सूर्यराव सुर्वेंचं सिंहासन होतं ना? हो. ज्या अन्यायी सिंहासनाला तुम्ही मुजरे करत होतात ते सिंहासन महाराजांनी लाथेने उडवून दिलं. अत्याचारी होता ना सुर्वे? हो. आणि अशा माणसाकडे तुम्ही राहिलात, तेही नोकर म्हणून. पण आता आम्ही आदिलशाही सरदार आहोत. आम्हाला नवल तुमचं नाही महाराजांचं वाटतं. अशा माणसांची मेतकूट जमावतात ते काय म्हणून? पण आता आम्ही स्वराज्यासाठीच काम करतो आहोत. करा. जमवा मेतकूट
आणि आगळाची सोलकढी करून द्या महाराजांना. आम्हाला काही ते पसंत नाही. न्या ते जिन्नस. पण राणीसाहेब, आम्ही पुलीन घरंदाज आहोत. शिर्क्यांचा इतिहास बघू, ऐकू एकदा सवडीने. शिर्केंचा इतिहास ते न्या बरं का. काय झालं? काही नाही. मग हसायला काय झाले? काही नाही. थांब इकडे. का हसलीस? तुमचा पवित्रा चुकला. तुमचा पवित्रा चुकला? अशक्य. उपस्वार करताना तुमची तलवार खूप मागे गेली आणि उजवा पाय पुढे आला. मग तेवढा अवधी नसतो. तलवार खूप मागे न्यायची नसते. तू आम्हाला शिकवणारी कोण? मी राजाऊ, सिरक्यांची. तुला एवढं कळतं तलवारीतलं? जेवढं कळलं तेवढं सांगितलं तर लगेच गुरखावले. हे काही योद्ध्यांचे लक्षण नाही. काय म्हणालीस? चांगलीच फसगत झाली म्हणायची. महाराज नसल्यामुळे फसगत झाली, बाकी काय नाही. पण आपल्याला महाराजांकडून चुकून निरोप आला नाही. नाही, असं होणार नाही. मला बी तसंच वाटतंय. पर महाराजांची भेट झाली असती म्हणजे बरं झालं असतं. पण असू द्या, राजगडची माती तरी कपाळी लावायला मिळाली. बरं, मग निघूयात. राणी साहेबांच्याकडनं निरोपाची बिडही मिळाल्यात. मग थांबायचं कशाला इथे? पुन्हा येऊ कधीतरी. राजाऊ कुठं आहे? राजाऊ, ही पोरगी आल्यापासून तिचं पाऊल थाऱ्यावर नाही. अगदी भान हरपून गेलंय तिचं. नियम हे तुमच्या सारख्यांना, आम्हाला नियम नाहीत. आम्ही करू तो हात, खेळू तो डाव आणि मारू तो घाव. लक्षात ठेवा. धाराऊ जी, कोण ही मुलगी? कोणाची गृहशोभा?
जीप पिलाजीराव शिर्क्यांची गृहशोभा. हिला बघून आम्हाला आमच्या बालपणीची आठवण झाली. आम्ही अशाच होतो. तिचं शंभू राजांबरोबर काहीतरी बिनस. मोहीम परवडली, परसली कामं नको. कसली कामं? अहो तुम्हाला नाही कळायचं, सरदार पिलाजीरावांची बोळवण झाली आ. पण त्यांना तर महाराजांनीच बोलवले होते, मग त्यांना न भेटताच गेले. तसं बरं दिसत नाही. अव पर आवरावर झाली आता. मेण्याचं भुई सुद्धा मेणं घेऊन तयार आहे. मला तर तुमचे बंधुराज कधी येतात गडावर असं झालंय बघा. येतील ग. मी काय म्हणते राणी साहेब, पोरगी गडावर आल्या आल्या फुलांचा हार द्या तिच्या हातात आणि घाला म्हणावं शंभूराजांच्या गळ्यात. होऊन जाऊ देत शुभ मंगल सावधान. होणार सुंदरी, होणार. आमची सून ही आमच्याच पसंतीची येणार. आलं लक्षात? ते झालंच की. तुमचा शब्द कोण डावलणार आहे? कोणी नाही डावलणार, कारण आम्हाला सगळेच मान देतात. पर एवढं घडलं की लई मोठं बक्षीस द्यावं लागेल तुम्हाला. हो, देईन की. पण त्याआधी तुला पैठणी नेसवते लग्नात. नुसती पैठणी वय अन गळा मोकळाच. चिपटभर मोतीही होतीन तुझ्या गळ्यात. म्हणजे एकदा का आवाज बंद झाला की मग काय मागायची नाही. सरकार एवढी सेवा करते, पांग फिटू दे माझं. बघू लागले. नाही, एवढं तर लागणारच. रक्तही आलंय. घाबरू नका, आपण औषधी पाला लगेचच लावू. नको, होईल बरं. मुजरा युवराज, मी पिलाजीराव शिर्के, शृंगारपूर. आणि ही काय भांडत होती तुमच्याशी? हो, म्हणजे नाही. म्हणजे तुम्ही युवराज आहात? शंभूराजे? हो. का? मी तुम्हाला नमस्कारही केला नाही, उलट तलवार उगारली. नमस्कार घ्या. पण खेळण्याचे कसब चांगले आहे. कसब कसली खेळते आपली. बरं चला युवराज, आम्ही येतो. आम्हाला आज्ञा द्या. राजाऊ चल, मी येणं तयार आहेत. निघायचं लगेच? महाराजांना न भेटता? अगं पुण्यांदा येऊ माघार. पण आता निघायला हवंय. युवराज, लेकीकडनं काय मर्यादाचं पालन झालं नसेल तर माफी द्यावी. जेवढं लवकर जाऊ तेवढं लवकर पोहोचू. होय, खरं आहे. चला.